पण नीलम गोरेंनी 2017 ते 2022 पर्यंत माझा पक्षप्रवेश होऊ दिला नाही। अक्षरशः नीलम गोरेंना न सांगता गुपचूप म्हणजे पक्षप्रवेश होईपर्यंत नीलम गोरेंच्या कानावर पडू नये याची काळजी अनेक नेत्यांनी घेतली आणि सन्माननीय सचिन भाऊ अहिर यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश होऊ शकला। हे उदाहरण यासाठी की नीलम गोरे कधीही कुणालाही पक्षात येऊ देत नाहीत, वाढू देत नाहीत। पक्षात कुणाला प्रवेश द्यायचा, कुणाला नेमणूक द्यायची, कुणाला जबाबदारी द्यायची, कुणाला पद द्यायची, हे सगळं काम नीलम गोरे बघायच्या। आता जर त्यांचं असं म्हणणं असेल की त्यांनी 2 मर्सिडीज दिल्या वगैरे त्याच्या सांगत आहेत, तर माझा साधा प्रश्न आहे, हडपसर भागामध्ये पीएमटीने डिस्पेन्सरीची प्रॅक्टिस करण्यासाठी जाये करणाऱ्या नीलम गोरे यांनी पहिली आमदारकी घेण्यासाठी 2 मर्सिडीज कुठून आणल्या? ते का सांगावं लागेल त्यांनी आम्हाला, की जर त्यांना आम्ही आमदारकी दिली आणि पद देण्यासाठी जर मर्सिडीज असतील तर नीलम गोरेंनी सुद्धा मर्सिडीज दिल्या असतील कदाचित। मग नीलम गोरेंनी मर्सिडीज कुठून आणल्या? कारण त्या तर पीएमटीने ये जा करायच्या। नीलम गोरेंचा असा कोणता व्यवसाय आहे की ज्यामुळे त्यांची 2-250 कोटीची प्रॉपर्टी वाढली? नीलम गोरेंची खाती सुद्धा तपासावी लागतील आता, भारतातली आणि भारताच्या बाहेरची, लंडन वगैरे कुठलीही।